नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहित्य संवाद. मित्रांनो, भारत हा कृषीप्रधान देश आहे. खरं म्हणजे भारताची प्राचीन काळापासून जी व्यवस्था होती ती अशा पद्धतीची होती. प्रथम शेती, द्वितीय व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी. पण आज परिस्थिती बदललेली आहे आणि ही जी व्यवस्था होती ती उलफाटी झालेली आहे. आज प्रथम नोकरी झालेला आहे, मध्यम व्यवसाय झालेला आहे आणि कनिष्ठ शेती झालेली आहे. खरं म्हणजे भारत कृषीप्रधान देश आहे, पण कृषीप्रधान असून सुद्धा भारताची अर्थव्यवस्था ही आता फारशी कृषीवर राहिलेली नाही. त्यामुळे इथला कृषक समाज, इथली कृषी व्यवस्था तिला अवकळा प्राप्त झालेली आहे. पर्यायाने शेतकरी हा दुरावलेला आहे, मागासलेला आहे आणि भारताची अर्थव्यवस्थाच म्हणजे कृषी अर्थव्यवस्थाच कोलमडलेली आहे. अशा काळामध्ये आज अनेक लोक शेती हा व्यवसाय म्हणून करतात. शेती सुद्धा व्यवसायाचं महत्वाचं साधन होऊ शकतं, किंबहुना नोकरीपेक्षाही त्यामधून आर्थिक उलाढाल जास्त होऊ शकते, या सकारात्मक दृष्टीने पाहतात. ही सकारात्मक दृष्टी घेऊन शेती करणारे आपल्या स्टुडिओमध्ये एक शिक्षक पण खऱ्या अर्थाने शेतीचा पिंड असणारे नागरिक या ठिकाणी आलेले आहे, ज्यांचं नाव आहे नौशाद खान पठाण. नमस्कार सर यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असून त्यांची अत्यंत प्रगत अशी शेती आहे. ते शेतीमध्ये टरबूज, खरबूज, पपई, अद्रक, हळद अशी अनेक पिकं लावतात आणि एकूणच कमी जागेमध्ये, कमी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. त्यांच्याकडे एक आदर्श शेतकरी म्हणून सारा जिल्हा आणि विदर्भ पाहत आहेत. मित्रांनो, अशा माणसांची आज तरुणांना आवश्यकता आहे, जे शिक्षणापासून दूर राहिलेले आहे, नोकरी मिळत नाही, यांना काय करायचं, काय शेती आहे पण शेतीचं ज्ञान नाही, शेतीमध्ये उदासीनता आहे. अशा तरुणांना प्रोत्साहन देणारे, प्रेरणा ठरणारे नौशाद खान पठाण सर. मित्रांनो, सर अलीकडे शिक्षण फार प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेलं आहे आणि सुशिक्षितांची संख्या फार आहे. पण हे सुशिक्षित आज बेरोजगार म्हणून समाजामध्ये फिरते आहे. पण आपल्याच घरामध्ये आपलीच शेती आहे किंवा शेती मक्त्याने सुद्धा करता येते आणि तिथे आपल्याला रोजगाराचं साधन निर्माण करता येते. हा उद्देश मात्र या तरुणांकडे नाही आहे. अलीकडे मला एक सांगा की शेती आपली फार प्रगत शेती आहे, शेतीकडे व्यवसाय म्हणून कसं पाहता येईल? नक्कीच सर, मी सर्व श्रोत्यांना आणि स्पेशली युवा मित्रांना सांगू इच्छितो की खरंच तुम्हाला शेती करायची असेल आणि त्याला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहायचं असेल तर ज्या पद्धतीने आपण एखादा व्यवसाय, साधा एखादा चहावाला जरी असेल तर तो सकाळी 6 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत जर त्या दुकानात तो बसणार नाही तर तोपर्यंत त्याचं दुकान चालणार नाही, तोपर्यंत त्याच्याकडे पैसे येणार नाही. पण आपली जी शेतीकडे पाहण्याची धारणा आहे तर ती अशी आहे, स्पेशली आपल्या विदर्भाचं मी उदाहरण सांगेल की सकाळी 2-3 तास काम करायचं, ऊन झालं की घरी यायचं, मग संध्याकाळी घरी चक्कर मारायची, मारली तर मारली, नाही तर नाही मारली. अशा पद्धतीने जर आपण या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर निश्चितच आपलं जे उत्पादन आहे तर ते वाढणार नाही. परंतु आपण पश्चिम महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं किंवा इकडे बुलढाणा आणि जालना साईडला जर आपण गेलो तर ते शेतातच राहतात तिथले शेतकरी आणि शेतातच राहून शेती व्यतिरिक्त कोणाकडे काही कुक्कुटपालनाचा छोटासा व्यवसाय असेल, गावरानी कोंबड्या किंवा काही रेशीम उद्योग सारखे व्यवसाय करत असतील, 2-4 बकऱ्या आहेत, 2-4 दुभती जनावर आहेत, तर अशा पद्धतीने पूरक व्यवसाय करून शेतीला जोडधंदा घेऊन, म्हणजे फुल टाइम जोडधंदा नाही म्हणतोय पण त्याला एक सपोर्टिव्ह रोलमध्ये किंवा एक पूरक व्यवसाय म्हणून जर आपण काही करता आलं तर आपण निश्चितच व्यावसायिक शेतीकडे वळू शकतो. त्याचप्रमाणे मल्टी क्रॉपिंग सिस्टम म्हणजे छोट्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी पिके जर आपण घेतली, एखादं जर पीक गेलं तर दुसरं मिळेल, दुसरं जर गेलं तर तिसरं मिळेल, एखाद्या मालाला भाव नाही मिळाला तर दुसऱ्या मालाला मिळेल. जर भाजीपाला जर करत असाल, 2-4 एकराचं क्षेत्र असेल तर त्याच्यात अर्ध्या एकरामध्ये जर 7-8 प्रकारची पिके घेतली तर या पद्धतीने व्यावसायिक शेती आपण करू शकतो. पण याच्यासाठी मी चहाच्या टपरीवाल्याचं उदाहरण दिलं की तो सकाळी 6 पासून संध्याकाळी 7 पर्यंत 8 पर्यंत राहतो, तसा वेळ आपल्याला द्यावा लागेल. आपल्याला व्यावसायिक शेती करत असताना आपल्याला झोकून द्यावं लागेल.
जेव्हा आपण एखादा व्यवसाय करतो, सरांनी एक उदाहरण दिलं की चहाची टपरी असेल तर त्यामध्ये एक मानसिकता असते की नाही बाबा गिराईक येऊ की नाही येऊ आपण तिथे हजर राहावं लागेल आणि म्हणून मग आपण पूर्ण दिवसभर त्या ठिकाणी आपण हजर राहतो. त्याच पद्धतीने शेतीला सुद्धा पूर्ण अख्खा दिवस देऊन पूर्ण वेळ तिथे उपस्थित राहून आपण तिथे करावं लागेल. हा एक भाग शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने चहाच्या टपरीमध्ये आपण भांडवल गुंतवतो त्या पद्धतीने शेतीमध्ये सुद्धा आपल्याला भांडवल गुंतवून त्यातून आपल्याला नफा काढता येईल. ही दृष्टी आपल्याला शेती आणि आपलं जीवन उन्नत करण्यासाठी आवश्यक आहे. मला हे सांगा सर, आपण एक शिक्षक आहात आणि तरीही शेती करतात आणि शेती तेही उत्कृष्ट शेती करतात. म्हणजे आपण कमी 7 एकराच्या प्लॉटमध्ये आपण किती पिकं घेता आणि किती रुपयाचं उत्पन्न काढता हे सगळं आहे. मला हे सांगा की आपण शेती ही छंद म्हणून करता की व्यवसाय म्हणून करता? सर्वात प्रथम म्हणजे जेव्हा मी 2011-12च्या खरीप हंगामामध्ये शेती सुरू केली आणि पहिल्या वर्षी सोयाबीन लावलं तर त्या सोयाबीनच्या 3 महिन्यात माझ्या लक्षात आलं होतं की अशी जर शेती केली तर आपण कधीही याच्यातून काहीही उत्पादन घेऊ शकणार नाही. तर त्याच्यामुळे सर्वात पहिले मी त्या 7 एकरचं ड्रीप केलं आणि फळबागेमध्ये गुंतलो. फळबागेमध्ये गुंतल्यामुळे पहिल्याच टर्मला 3 महिन्यामध्ये मी खरबूजचं पीक घेतलं आणि मला उत्पन्नाच्या 2 पट नफा त्या खरबूज पिकातून मिळाला. मग त्याच्यानंतर पुन्हा 2 महिन्याचं एक 55 दिवसाचं मी टरबूजाचं पीक घेतलं, त्याच्यातही मला खूप जास्त पैसे उरले. मग हळूहळू मी पपई, हळद, अद्रक, केळी या पिकामध्ये गुंतलो आणि बऱ्यापैकी जितकं भांडवल आपण लावतोय त्याच्यात दुप्पट, तिप्पट, कधी 4 पट अशी पैसे आले. पण सर्वात पहिले जेव्हा मी खरबूज लावलं होतं तर पहिल्याच स्ट्रोक मध्ये 2012 मध्ये मला म्हणजे मी शेतामध्ये उभा असताना जवळपास 50% माझा प्लॉट जो आहे तो गारपिटीनेच भरला गेला होता. मी शेतामध्ये उभा होतो, झोपडी होती त्यावेळेस, रूम्स वगैरे बांधलेल्या नव्हत्या, झोपडी होती, समोर गारपीट पडत होती. माझं वय फक्त 24 वर्षाचं होतं. मी त्यावेळेस फक्त म्हणजे इथून 15 वर्षापूर्वी 24 वर्षाचा होतो आणि टप ती खरबुजाची जी फळं आहेत ती चांगल्या सुपारीसारख्या गारीमुळे फुटत होती. मला आजही म्हणजे स्वतःबद्दल म्हणजे अचंबा वाटतो की त्याही वेळेस तितकीच पॉझिटिव्हिटी होती की लगेच मी तो प्लॉट काढला आणि टरबुजाचं पीक लावलं. जर तो खरबूज पीक गारपिटीत गेलेला आहे म्हणून मी हवालदिल झालो असतो आणि मी टरबुजाचं पीक लावलं नसतं तर 55 दिवसात मला आणखी तेवढेच पैसे कमावता आले नसते. म्हणजेच हा काय आहे व्यावसायिक दृष्टिकोन आहे. एक दिवस चहा नाही खपला तर दुसऱ्या दिवशी खपन, दुसऱ्या दिवशी नाही खपला तर तिसऱ्या दिवशी खपन, पण मी चहाची टपरी खोलली आहे तर चहा खपणारच आहे. हा विश्वास महत्वाचा. यासाठी एक होता कार्व्हर. हे कार्व्हर हा दक्षिण अमेरिकेचा कायापालट करणारा शास्त्रज्ञ आहे आणि आपल्याकडे जे भरमसाठ उत्पन्न आलेलं आहे, कधी तेजी राहते, कधी मंदी राहते, कधी गारपीट येते, कधी आणखी कोणतं अळ्यांचा प्रादुर्भाव होतो, कधी कोणतं नुकसान होतं, त्याने खचून न जाता पुन्हा नव्या उभारीने आपण काम केलं पाहिजे. हाही सकारात्मक दृष्टिकोन शेतीमध्ये ठेवला पाहिजे. आपल्यालाही कधी आजार होतो, त्या आजारातून आपण निघतोच ना, तर हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. निश्चितच यातून चांगलं होईल. सर मला हे सांगा की आता बहुतांश म्हणता येणार नाही पण बऱ्याच ठिकाणी ओलिताची सोय झालेली आहे. मोठ्या प्रमाणात धरणांची निर्मिती झालेली आहे. खूप दूरपर्यंत ते पाणी येतं. सरकारच्या विविध योजना आहे, बोरवेल्स असेल, विहीर योजना असेल, त्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झालेली आहे. ओलित बऱ्याच लोकांकडे आहे. अशा वेळेस ओलितामध्ये 12 महिने आपल्याला पीक घेता येतं. मग सोयाबीन आणि कपास सारखं एकच 12 महिने पीक घेण्यापेक्षा आपण काय सजेस्ट कराल? बघा, ओलिताची सोय झालेली आहे. म्हणजे महामंडळ जे आपलं विद्युत महामंडळ आहे तर त्यांच्या सोयी सुविधांनी सोलर वॉटर पंप देण्याच्याही शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत. पहिल्यासारखी लाईन जात नाही, रेग्युलर राहते. तर त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ज्या सुविधा आहेत तर त्या निर्माण झालेल्या आहे आणि पहिल्यापेक्षा आणखी खूप चांगल्या पद्धतीने निर्माण झाल्या आहे. खूप साऱ्या विहिरी शासनाने दिलेल्या आहेत. अभाव आहे तो फक्त इच्छाशक्तीचा. जर आपण आपली इच्छाशक्ती असेल, आपली मेहनत करण्याची ताकद असेल, आपली भावनाच झालेली आहे की बा शेती परवडत नाही म्हणून मग कसं तरी पेरून द्यायचं आणि हे करून द्यायचं. परंतु आजच्या काळामध्ये
जमिनीवर काम करणं खूप आवश्यक आहे. दिवसेंदिवस शेणखत आपण देऊ शकत नाही आहोत. तर SRT तंत्रज्ञान किंवा शून्य मशागत तंत्रज्ञानाने आहे ते जमिनीत कुजवून फक्त पीक घेणं, म्हणजे ज्वारीचे दाणे जमिनीतले घेणे, बाकीचा पूर्ण कडबा जमिनीला देणे. कपाशीचे झाडातलं बोंड किंवा कापूस वेचून घेणे, बाकीचं सगळं जमिनीला देणं, जेणेकरून जमिनीची जी पोत आहे तर ती कायम राहील. त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की पारंपरिक पिकांना फाटा देऊन आपल्याला आधुनिकतेची कास धरावी लागेल. आता पोखरा योजनेअंतर्गत 90% सबसिडीवर ड्रीप मिळत आहे. एकदा का तुम्ही शेतामध्ये ड्रीप लावली की तुम्हाला ओलितासाठी माणूस लावायची गरज नाही. उदाहरणार्थ पारंपरिक पिकं कोणते? पारंपरिक पिकं म्हणजे तूर, सोयाबीन, कपाशी, गहू. मोस्टली शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात हीच पिके जी आहेत ती शेतकरी घेतात. आता ही पिकं टाळावं असं तुम्ही म्हणता, तर ही पिकं जरी नाही टाळली, समजा आता गहू आहे, तुम्हाला जर 5 क्विंटल गहू जर खायला लागत असेल तर शेतकऱ्यांनी 10 एकर गहू लावू नये, स्वतः पुरतं लावावं, जेणेकरून गव्हाचे दरही वाढतील. पण थोडेसे दर वाढले का अर्धा 1 एकरच्या जागी 2 एकर लावावं. दर वाढले की शेतकऱ्याला म्हणजे थोडेसे जास्त पैसे येतील. सोयाबीन सारखी पिकं आहे, त्याच्यानंतर कपाशी सारखी पिकं आहे, लावू नये असं नाही म्हणत मी, परंतु शेत जे लावल्या जातात तर त्याच्या व्यतिरिक्त ही पाण्याची खूप मोठी सोय असेल तर 2 एकराचा एखादा पपईचा प्लॉट, 2-3 एकराचा केळीचा प्लॉट, 1-2 एकर हळद, 1-2 एकर आलं, थोडासा भाजीपाला, त्याच्यानंतर 1-2 एकर ज्वारी, असं जर मल्टीक्रॉप सिस्टीम असलं तर दरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता राहील. त्याचप्रमाणे एखादं जरी पीक गेलं तर दुसरं येईल, दुसरं जरी पीक गेलं तर तिसरं येईल. थोडंसं एक छोटंसं उदाहरण सांगतो पपई पिकाचं. 2 एकर जर पपई तुम्ही लावली ड्रीपवर, साधारणतः फेब्रुवारी महिन्यात जर लावली तर तो प्लॉट ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेला तो जो क्रॉप असतो तर तो तुम्ही एप्रिल पर्यंत चालवला. 2 एकरामधून दर महिन्याला 30-35 हजार रुपये त्या तो जो प्लॉट आहे तर तो देतो. साधारणतः 2 एकरामध्ये 8 किंवा 9 महिने जरी तो प्लॉट चालला आणि दर महिन्याला 40,000 जर त्याने दिले, जाऊ द्या 40-30 हजार जर दिले तर 2,70,000 2,80,000 बरोबर आहे. त्या पैशातून तुमचा पूर्ण मे महिन्यातला प्रपंच चालतो. उरलेलं जे क्षेत्र आहे तुमचं, उरलेली जी पिके आहेत तर ती सगळी तुमच्या घरी जशान तशी राहतात, किंवा तो जो पैसा आहे तर तो जशान तसा राहतो. त्याच्यात तुम्ही कांदा लावू शकता, कांदा असेल किंवा मग इतर चना, सोयाबीन, जी काही पारंपरिक पिकं लावली, परंतु तुमची वर्षभराची जी सोय आहे म्हणजे तुमचा पगार जो आहे तो सुरू झालेला आहे, बरोबर आहे. आता राहिला एप्रिलच्या नंतरचा विषय, सप्टेंबर महिन्यापर्यंतचा. तर जर तुम्ही फेब्रुवारीमध्ये पपई लावली आणि जून मध्ये 2 एकर केळीचा प्लॉट केला तर तो जून महिन्याचा जो प्लॉट आहे तो एप्रिलला चालू होईल. इकडे 2 एकराचा तुमचा पपईचा प्लॉट संपला, तिकडे एप्रिल महिन्यात तुमची केळी सुरू झाली, मे जून मध्ये ती पैसा देऊन जाईल, बरोबर आहे. आणि ती असं पपई सारखा पैसा नाही देऊन जाणार. एक केळीची 10 टनाची गाडी, आता आजचे केळीचे जे रेट आहे ते 16.5 रुपये आहे. 10 टनाचा जर गाडी गेला तर 1,65,000 रुपये येतात. आणि हे येतात म्हणजे शेतकऱ्यांना या गोष्टीचा मुळात म्हणजे विश्वासच नाहीये की पैसा येतो. परंतु ते पिकवण्यासाठी जी मेहनत करावी लागते तर ती मेहनत फार मोठी आहे. रात्रीची लाईन असते. मी यवतमाळ वरून रात्री 9-10 वाजता, आता तुमच्यासोबत जेव्हा 1-2 वेळा संपर्क झाला माझा, तर रात्रीही मी आठवड्यातून 3 वेळा 10 वाजता शेतात रात्री जातो आणि मोटर पंप लावतो. सर्व श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की 7 एकर क्षेत्र माझ्याकडे बिनमानशी चालू आहे, म्हणजे माझ्याकडे माणूस नाही. तर सगळ्या श्रोत्यांना असं वाटेल की बा गुरुजी आहे तर ते माणूस वगैरे ठेवत असतील. मी तणनाशक फवारणीसाठी आणि माल लावणे आणि माल काढणे याच्यासाठी मजूर लावतो. याच्या व्यतिरिक्त तणनाशकावर कोणत्याही प्रकारची मशागत न करता मी शेती करतोय. माझ्याकडे माणसाचं काम नाही. ड्रीपच्या नळ्या टाकणे, खतं देणे आणि बाकीचे जे चिल्लर काम आहे तर हे मी शनिवार रविवार करतो. मला हे सांगा सर की तुम्ही छान आधुनिक पद्धतीने शेती करताय आणि शेतीबद्दल नॉलेज पण खूप आहे तुम्हाला. तुमचं कुठे शेती संदर्भात, ऍग्रिकल्चर संदर्भात काही शिक्षण झालंय की तुम्ही छंद म्हणून हे सगळे गुण अवगत केले? मी 2012 मध्ये जेव्हा सुरू केलं तर मला काहीच माहित नव्हतं. अगदी झाड कसं लावायचं आणि कसं ते काढायचं, कसं ते खरबूज लागते, काही माहित नव्हतं. मी आणायचे दारवा क्षेत्रामध्ये माझी भंडारा जिल्हा परिषदेतून बदली झाली आणि तिकडे डाळिंबाचे खूप बगीचे होते. तर ते खूप आधुनिक पद्धतीने होते. नंतर ते अयशस्वी झाले म्हणून डाळिंबाच्या बागा लोकांनी काढून टाकल्या. परंतु तिथेच माझे सहाय्यक गौतम धडे सर होते आणि त्यांचेच मित्र नितीन देशकरी सर होते.
त्यांच्या मार्फत मला प्रोत्साहन मिळालं आणि मग नितीन देशकरी सरांचेच भाऊ उमेश देशकरी ते कृषी शिक्षित होते, त्यांनी मला बरंच नॉलेज दिलं आणि मग हळूहळू 2013-14 मध्ये स्मार्टफोन नावाचं एक डबा आपल्याकडे आला आणि त्या डब्यातून म्हणजे खूप प्रचंड माहिती जी आहे सोशल मीडिया मार्फत आणि युट्यूब मार्फत गुगल मार्फत मला मिळाली आणि मी त्याच्यातून शिकत गेलो. म्हणजे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटच्या माध्यमातून तुम्ही माहिती घेतली आणि तुमच्यासारखे आज बरेच उत्कृष्ट यशस्वी शेतकरी सुद्धा आहे जेही इतर लोकांना मार्गदर्शन करतायत. तुम्ही सुद्धा आपला तुमचा नंबर देऊ इथे, तुम्ही सुद्धा काही लोकांना अडचणी आल्या तर मार्गदर्शन करणारच आहात. मला हे सांगा सर की बरेच लोक ओलीत असल्यामुळे पिकं घेतात पण केळीकडे फारसं कोणी वळत नाही, आलं किंवा हळद कोणी फारशी लावत नाही. मग ओलीत म्हटलं तर कोणतं तर मग भाजीपाला टमाटे हेच भाग लावतात. मग बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येतं की टमाटे असेल वांगे असेल यांना कधी भाव मिळतो कधी मिळत नाही. मग पुन्हा शेतकरी नाराज होतात आणि शेतीमध्ये काही पडलं नाही असं त्यांचा एक विचार होतो. तुम्ही काय सांगाल की कोणते पिकं घ्यायला पाहिजे? आता जसं तुम्ही सांगितलं की एखाद्या वेळेस एखाद्या मालाला भाव मिळत नाही, तर त्याचं एक टेक्निक आहे की जितक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही उत्पादन घ्याल किंवा समजा आता टोमॅटो सारखं पीक आहे, टोमॅटो सारखं पीक जे आहे तर आपल्याकडे विदर्भात खूप मोठं म्हणजे प्रचंड टेम्परेचर असते, त्या टेम्परेचरमध्ये ते येत नाही. मग एक ओळ मक्याची लावून त्याच्यात जर टमाटर लावलं आणि उन्हाळाभर जर त्याला सर्व्हाइव्ह केलं आणि पावसाळ्यात मग त्याचं टमाट्याचं उत्पादन घेतलं तर ते प्रतिकूल परिस्थितीत काढलेलं तुम्ही उत्पादन आहे म्हणून त्याला अधिक भाव मिळणार. हिवाळ्यामध्ये वेलवर्गीय पिकं डेव्हलप होत नाही. जर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तुम्ही टरबूज खरबूज सारख्या पिकाची जर लागवड केली तर ते अर्ली सीझन येतं. जसं यावर्षी फेब्रुवारी मार्च मध्ये खरबूज आणि टरबूजाला खूप भाव होता. विपरीत परिस्थितीत तुम्ही ते निर्माण केलं त्याच्यामुळे त्याला अधिक दर मिळणार. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि पुन्हा तुम्ही म्हणाल की 10 वेळा मी त्या चहाच्या टपरीवाल्यावर येतोय. एक दिवस जर खूप ऊन पडलं 44-45 डिग्रीचं टेम्परेचर आहे आणि अजिबात त्याचा चहा खपला नाही तर तो दुसऱ्या दिवशी दुकान बंद करून दुसरं दुकान खोलत नाही. बरोबर आहे. म्हणजेच काय तर पिकांमध्ये सातत्य असणं आवश्यक आहे. एकच गोष्टीचा वारंवार जर सराव आपण केला तर ते पीक किंवा ती गोष्ट प्रतिकूल परिस्थितीतही कशी उत्पादित करायची याचा अभ्यास आपल्याला होतो. ती सकारात्मकता आपल्यामध्ये निर्माण होते. जसं आता मी आता 15 वर्ष झाले आणि खूप याच्यात अभ्यास केला आहे. कोणतंही पीक पाहिलं की त्याचं काय प्रॉब्लेम आहे ते माझ्या लक्षात येते. अर्थात हे कोणी मला इथे शिकवलेलं नाहीये. माझ्या त्या सरावामुळे माझ्या त्या अनुभवामुळे आणि त्या चिकित्सक वृत्तीमध्ये मुळे मी ते शिकलो. युवकांनाही माझी तीच विनंती आहे की ती चिकित्सक वृत्ती तुम्ही या. नाहीतर काय होतंय की वडील शेतात जातात, ते राबतात आणि आपला बाबू जो आहे तर तो मोबाईल मध्ये घरी किंवा एखाद्या चौपाटीवर बसून राहतो. तसं नसावं. मला हे सांगा सर की जेव्हा तुम्ही टरबूज घेता नंतर मग खरबूज घेतात किंवा दुसऱ्या प्लॉटवर खरबूज घेता, हे जे पीक बदल आहे पीक बदल आवश्यक आहे का? याच्यामुळे काही पिकामध्ये भर पडते का? पीक बदल खूप आवश्यक आहे. वारंवार त्याच जमीनमध्ये तेच जर पीक घेतलं तर रोगांची जी साखळी आहे ती ब्रेक होत नाही किंवा तुटत नाही. जसं आता पपई केळी सारखी जी पिकं आहेत याच्या पपईवर व्हायरस येतो, बाकी कोणताच रोग येत नाही. केळीवर कोणताच रोग येत नाही तर त्याच्यामुळे बिना फवारणी होतात. परंतु टरबूज खरबूजासारखी जी पिकं आहेत तर त्यांना खूप फवारणी लागते. ती पिके जर वारंवार त्याच जमिनीत घेतली तर रसशोषक कीटकांचे आणि अळीचे जे प्रादुर्भाव आहे किंवा रोगांचे बुरशीजन्य रोगांचे प्रादुर्भाव आहे तर ते खूप होतात. हे रोगांची साखळी तोडण्यासाठी वेगवेगळी पिके जर त्या जमिनीत घेतली तर ती चांगल्या पद्धतीने येतात. म्हणजे पपई झाली, पपईवर केळी घेतली, केळीवर मग टरबूज घेतलं, मग त्याच्यावर हळद घेतली, मग त्याच्यावर आलं घेतलं, मग पुन्हा एखाद्या वेळेस ते असंच 2-3 महिन्यासाठी ठेवून दिलं. म्हणजे पूर्ण कोणताही रोग असेल, जर सामायिक रोग असेल तर तो ब्रेक होईल. अशा पद्धतीने व्यावसायिक दृष्टिकोन आपल्याला पिकं चेंज करणं आवश्यक आहे. मला हे सांगा सर की आपण शेतकरी पिकं घेतायत पण दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की मग ते रासायनिक खतं असेल, औषधं असेल, बियाणे असेल यांचेही प्रचंड भाव वाढलेले आहे. मग एकीकडे भाव वाढलेले आहे आणि दुसरीकडे बऱ्याचदा शेतमालाला भाव मिळत नाही. अशा वेळेस तुम्ही अर्थनियोजन कसं करता?
हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे या पूर्ण व्हिडिओचा हा सार आहे की नेमकं खर्चावर नियंत्रण कसं करायचं. सर्वात महत्वाचं की मी गेल्या 10-12 वर्ष मशागत जी आहे ती बंद केली आहे. म्हणजे एकदा ते बेड बनवायचे, त्याच्यावर नळ्या टाकायच्या आणि वारंवार त्याच बेडवर पिकं घ्यायची. त्याला शून्य मशागत तंत्र म्हणतात. म्हणजे मशागत करायची नाही. म्हणजे साधारणतः माझ्या 7 एकर शेतामध्ये 25,000 रुपये दरवर्षीचे माझे मशागतीचे वाचले. ठीक आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे बैलजोडी नाहीये. 1-1.5 लाख रुपयाची बैलजोडी असते आणि ती पोसण्यासाठी 1.5 लाखाचा माणूस लागते. बैलजोडी नाही म्हणून माणूस नाही. म्हणजे तोही माझा जो खर्च आहे तो थांबला. आणि कमीत कमी खूप गरज पडली तरच मी निंदन करतो, नाहीतर पूर्ण पिके जी आहेत ती तणनाशकावर घेतो. साधारणतः पपईचं पीक 1-1.5 फुटाचं झालं की त्याच्यात तणनाशक चालते. केळीचं पीक 1-1.5 फुटात झालं की त्याच्यात तणनाशक. तणनाशक हे आताची आवश्यकता झालेली आहे, कारण बैल त्याचा माणूस त्याचा खर्च परवडत नाही. पण तणनाशक याचा काही जमिनीवर दुष्परिणाम होत नाही का? आता सर्वात महत्वाचं म्हणजे मी गेली 15 वर्ष वापरतोय. जमिनीवर जरी त्याचा दुष्परिणाम होत असेल, परंतु पिकाचे अवशेष जे आहे, म्हणजे पूर्ण केळीचे बगीचेच्या बगीचे, पपईचे बगीचेच्या बगीचे आम्ही त्या जमिनीत कुजवतो. कुजवल्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये जे बायो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, जे ज्याला म्हणून आपण सूक्ष्म जीवशास्त्र, जी जमिनीतली सूक्ष्म जीव आहे, जमिनीचा सेंद्रिय कर्ब आहे तो वाढतो. सूक्ष्मजीव हे पूर्ण जो कचरा आहे तो खात जातात. माझ्या जमिनीमध्ये प्रचंड गांडूळ आहे. माझ्या जमिनीमध्ये प्रचंड सूक्ष्मजीव आहे. तुम्ही जर चप्पल काढून त्या जमिनीमध्ये चाललात तर तुम्हाला जमिनीवर चालण्याचा आभास होणार नाही. ती जमीन नरम लागेल. जेव्हा आपण शेताला याच्यानंतर जाऊ तर हा भाग मी तुम्हाला समजावून सांगेन. त्याच्यानंतर जेव्हा पावसाचं पाणी येतं आणि मग ते चाललं जातं, 1-2 दिवस गॅप होते, तर पत्ती सारखी माती ती सूक्ष्मजीव वर काढणं सुरू करतात. अर्थात ही 10 वर्षाची माझी प्रॅक्टिस आहे. आता याचे फायदे काय आहेत? तणनाशकाने माझी जमीन खराब न होण्याचं कारण म्हणजे माझ्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीव जास्त आहे. सूक्ष्मजीव का वाढली? कारण मी वारंवार पिकाचे अवशेष जमिनीत कुजवतो. ठीक आहे. आता पिकाचे अवशेष जमिनीत कुजवल्यामुळे माझी जमीन दुरुस्त झाल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला. रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून फवारण्या कमी झाल्या. फवारण्या कमी झाल्या म्हणून पिकं चांगली बहरू लागली. पिकं चांगली बहरू लागल्यामुळे अतिरिक्त रासायनिक खत द्यावं लागलं नाही. ड्रिपने जी रासायनिक खतं जातात तर ती खूप अल्प प्रमाणात जाते. जसं सर्वसाधारण शेतकरी 50 किलो युरिया टाकत असेल तर मी 5 किलो युरिया टाकतो. म्हणजे कुठे 50 किलो आणि कुठे 5 किलो. तर याच्यामुळे खर्चावर नियंत्रण मिळते. आता नियोजनाचं सांगा. नियोजन अर्थ नियोजन म्हणजे असं की आता समजा 1-2 एकराचा प्लॉट आहे पपईचा, साधारणतः 3 ते 4 लाख रुपये 5 लाख रुपये जर त्याच्यामध्ये उत्पादन होत असेल तर तो जो खर्च आहे तर तो खर्च आपण कसा मर्यादित ठेवू शकतो तर ते पाहणं फार महत्वाचं आहे. रोपांचा जो खर्च आहे तर तो साधारणतः 30,000 झाला. इतर तणनाशकाचा वगैरे खर्च तो 10-12 हजार झाला. आणि रासायनिक खतांचा, जैविक खतांचा जो खर्च आहे तो 30 ते 40. म्हणजे 1-2 एकराचा पपईचा प्लॉट 80 ते 90 हजारात 1 लाख रुपयात जर डेव्हलप होत असेल आणि त्याच्यातून जर तुम्हाला 3-4 दर जर जास्त असले तर 5 किंवा 7 लाखापर्यंतही उत्पादन होऊ शकतं. तर ते जर होत असेल तर याच्यापेक्षा आणखी तुम्हाला मोठा नफा झाला. आणि कमी दिवसामध्ये कमी दिवसामध्ये 1 वर्ष 14 महिन्याचा तो काळ असतो. बरं, याच्यात बेनिफिट असं आहे की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्याला वागवणे आहे मला. जसं आता या उन्हाळ्यामध्ये मी ते डेव्हलप केलेलं आहे. आता त्याच्यानंतर ते झाड वाढत जातं, त्याला पपाया लागते, त्याला फवारा लागत नाही, पूर्ण सावली होऊन जाते, खाली तण निघत नाही. बरोबर आहे. आणि व्यापारी येतात, त्यांचंच मजूर असते, आपल्याला फक्त गाडीचा काटा करावा लागतो. तेच तोडतात, तेच पॅक करतात, नेतात. आपण तो गाडी मोजायचा, पैसे घ्यायचे आणि घरी यायचं. केळीचंही तसंच. म्हणजे नोकरी करूनही मी हे सगळं करू शकतो, तर युवा वर्ग का नाही करू शकत? पण मी 15 वर्षापासून हे करू शकत आहे. याच्यात एकच विषय आहे की माझ्यात प्रचंड इच्छाशक्ती आहे. एखादा पीक गेला तरीही मी त्याच्यातून नफा नाही मिळाला तरी मी दुसऱ्या पिकात ते पैसे काढू शकतो. हा विश्वास माझ्यामध्ये सातत्य आहे. आणि एक निसर्गाचा नियम तुम्ही मान्य केलेला आहे. तर किंवा कोई दिन हाती तो कोई दिन घोडा, कोई दिन पैदल चरणाची, कधी खुशी कधी गम, अशा पद्धतीचं हे निश्चितच कधी कधी भाव मिळणार नाही. पण सर ज्या पद्धतीने अर्थशास्त्र समजून सांगतात की 1 लाख किंवा 1.25 लाख गुंतवणूक केल्यानंतर पपईमध्ये त्याचे निश्चितच 6-7 लाख रुपये होऊ शकते. तोच भाग केळीचा, असं हळदीचा, हे असं होऊ शकतं. आता मला सांगा सर की केळीला म्हणा, हळदीला म्हणा, सहज मार्केट आहे का?
हो, आता जसं केळीचा जो प्लॉट आहे माझ्याकडे 3 एकराचा प्लॉट होता आणि त्याचा खोडवा यावर्षी दिवाळीच्या 15 दिवसाच्या सुट्ट्यामध्ये जवळपास मी 90 टन माल विकून टाकला. म्हणजे दिवाळीच्या 10 दिवसाच्या सुट्ट्यामध्ये रोज ट्रक यायचा माझ्याकडे, रोज ट्रक यायचा. साधारणतः 12-13 रुपये दर, त्यावेळेस 14 रुपयापर्यंत दर होते. अगदी सहज सकाळी जायचो मी बाबुळगावला, काटा करायचो, शेतात ट्रक यायचा, दिवसभर थांबायचं, 4 वाजता पुन्हा बाबुळगावला जायचं, काटा करायचा, पैसे घ्यायचे आणि घरी यायचे. त्याच्यात म्हणजे मला कोणताच म्हणजे हेल्पर लागला नाही, कोणता मजूर लागला नाही, काही नाही. त्यांचेच माणसं यायचे, तेच कट करायचे, तेच मोजायचे. हळदीचं असं आहे की पूर्ण वर्षभर त्याला त्रास नाही, परंतु मार्च महिन्यामध्ये जेव्हा ती हळद निघते, आपल्याकडे महागाव तालुक्यातलं मजूर येते, ते खोदून हळद काढतात. आमचे विष्णुभाऊ महाजन आहे, ते त्यांचं बॉयलर आणि पॉलिशर आहे, ते बॉयलर पाठवतात, ती बॉईल होते, फैलवल्या जाते आणि फैलवल्यानंतर ती सुकली की त्याची पॉलिश होते आणि हिंगोली मार्केटमध्ये गेलं की सहज आताचे जे रेट आहे ते 13-14 हजार रुपये आहे. साधारणतः 15 ते 20 क्विंटल जरी एकरी हळद पिकली आणि 13 हजार रुपयाच्या दराने 2.5-3 लाख रुपये आणि घरचं बिल जर असेल हळदीचं तर साधारणतः 70 ते 80 हजार रुपये एकरी खर्च असतो हळदीचा. म्हणजे नफ्याची शेती काय म्हणतात, त्याच्यापेक्षा आणखी काय असायला पाहिजे. उत्पन्न फार आहे. हे मला वाटतं सर, तुम्ही ज्या पद्धतीने शेती करताय किंवा ज्या पद्धतीने सांगत आहे, इथे मजूर फार कमी लागतात. यस. तुलनेमध्ये कोरडवाहूचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कपासीमध्ये फार मजूर किंवा सोयाबीनमध्ये फार मजूर पाहिजे आणि तेही कपास आणि सोयाबीन हे एकाच वेळेस येते, तर मजुरांची फार मारामार राहते. बरोबर. आणि मजुराचे दर गगनाला भिडलेले आहे हा एक भाग, पण मजुराही अधिकडे मिळत नाही आणि आधी जेवढं काम व्हायचं साधारणतः तेवढं काम होतही नाही. ही समस्या आहे. म्हणून आपल्याकडे जर ओलित असेल, आपल्याकडे जर पाण्याची व्यवस्था असेल, तर आपण अशा पद्धतीने ओलितांच्या पिकांकडे वळायला हरकत नाही. आता यावर सर, आता केळीवर रोग येत नाही किंवा पपईवर रोग येत नाही, आलं असेल किंवा इतर तुम्ही टरबूज, खरबूज किंवा इतर काही पिकं घेत असाल त्यावर तर रोग येतेच. त्याचं नियंत्रण कसं करता? आता टरबूज खरबुजाचा जो विषय आहे तर त्याच्यावर नियंत्रण येते, रोग येतात, पण रोग आल्यानंतर ज्या फवारण्या असतात तर त्या फवारण्याचा उपयोग केला जातो. त्याचं एक प्रॉपर शेड्यूल असते की म्हणजे जसं आपण दवाखान्यात जातो तर डॉक्टर आपल्याला एक अँटीबायोटिक देते, एक ऍसिडिटीची गोळी देते आणि एक ती रोग बरी करण्याची गोळी देते. तर त्या पद्धतीनं ते जे केमिकलचं नॉलेज आहे, तर हे केमिकलचं नॉलेज मला पहिल्या वर्षी आलं नाही, परंतु माझी सवय होती की मी लिहून ठेवायचो कोणता रोग आला तर मी काय फवारलेला आहे आणि त्याचे मला काय रिझल्ट मिळाले. हे पहिल्या वर्षी केल्यानंतर हे सगळं मला पाठ झालं. आता मला त्या सगळ्या, मी कोणत्याच प्रकारचा कृषी शिक्षित नाही आहे किंवा मी सायन्सचा विद्यार्थी नाही, माझी परिस्थिती नव्हती, मी आर्ट नाही शिकलो, मला केमिकलचं काहीच नॉलेज नाही, पण मी ते शिकलो. आता एखाद्या बीएससी एमएससी ऍग्री असलेल्या एखाद्या उच्च शिक्षित कृषी शिक्षित व्यक्ती पेक्षा जास्त तर नाही, पण त्याच्या समकक्ष मला सगळं त्या केमिकलचं नॉलेज आहे. आणि माझं मोबाईलवर ते वाचन सुरू होतं किंवा आहे. तणनाशकांची मला इत्तंभूत माहिती आहे की कोणतं तणनाशक कधी फवारायचं, कारण कमी खर्चात जर शेती करायची असेल तर ते सगळं करावं लागलं. आणि मी शिकलो, काही गोष्टी अनुभवातून शिकलो, काही गोष्ट स्वतः प्रयोग करून शिकलो. आणि याचा सगळा जो परिपाक आहे म्हणजे कामच कामाचा गुरु किंवा अनुभवा इतकं मोठं पुस्तक नाही असं जेव्हा आपण म्हणतो, तर सकारात्मक वृत्तीने ह्या सगळ्या गोष्टी मी घेतल्या आणि शिकलो. त्याच्यामुळे माझा तर फायदा झाला, पण हजारो असे शेतकरी आहेत की जे माझ्या एखाद्या मेसेजमुळे त्यांना 2-4 लाखाचा कधी फायदा होईल हे मलाही माहित राहत नाही. 12-12, 15-15 वर्ष झाले मी त्या लोकांना अजून भेटलो नाही किंवा ते समोर जर आले तर मला माहित नाही तो कसा दिसतोय, पण ते माझ्या जोडून मोबाईल मार्फत माहिती घेतात. म्हणजेच कोणती फवारणी कोणत्या वेळेस करायची हे कृषी केंद्रवाले सांगतायत, पण ते सांगतीलच असं नाही आहे. पण तरीही अनेक माध्यमं झालेली आहेत आणि सरांसारखे कृषी शिक्षक आहेत, त्यांच्याही माध्यमातून आपल्याला ती माहिती मिळते. म्हणजे हाही प्रश्न निकाली निघाला, म्हणजे काय फवारायचं, केव्हा फवारायचं हाही प्रश्न निकाली निघाला. कोणते पीक लावायचे हेही तुमच्यासारखे शिक्षक सांगतायत, त्यामुळे तोही प्रश्न निकाली निघाला. प्रश्न निकाली निघते आहे, फक्त आवश्यकता आहे ती आपल्या जबरदस्त मानसिकतेची आणि शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची. मित्रांनो, शेतीचे दिवस फार वाईट आलेले आहे. त्यामध्ये अनेक कारणांपैकी आपण स्वतः एक सुद्धा कारण आहे की शेतकऱ्याचे मुलं असून सुद्धा आपण शेतीला नाकारतो आहे. शेतीकडे सकारात्मक दृष्टीकडे पाहूया, त्याचा अर्थशास्त्र जुळवूया. जर जुळलं
बऱ्याचदा हाही प्रॉब्लेम राहतो सर. म्हणजे कोणी म्हणतात की 2 एकर हे लावायचं, तुम्ही म्हटलं 2 एकर हे लावायचं, 2 एकर हे लावायचं. पण ज्यांच्याकडे कमीच शेती आहे त्यांनी कसं करायचं हाही प्रश्न आहे. इच्छाशक्तीचा पुन्हा इथे एक प्रचंड जबरदस्त एक उदाहरण देतो मी, की एखादं कुटुंब 10-12 एकर क्षेत्र ओलिताचं क्षेत्र असूनही जगत नाही, आणि एखादं कुटुंब जे आहे तर ते 1-1.5 एकर क्षेत्रात जगते. इथे बोरगाव डॅम जवळ गाव आहे, तिथे आमचे मित्र आहे भीमराव सानप, त्याच्याकडे 1-1.5 एकर शेती आहे. त्या 1-1.5 एकर शेतीमध्ये ते भाजीपालावर्गीय पिकं घेतात. कधी त्यांच्याकडे वांगी असते, कधी टोमॅटो असते, कधी दोडका, कारले, काकडी वगैरे, आणि गेली कित्येक वर्ष ते या शेतीमध्ये सर्व्हाइव्ह करत आहेत. त्यांच्याकडे थोडेफार शेवग्याची झाडं आहेत, ते शेवग्याच्या शेंगा विकतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की 1-1.5 एकरामध्ये भाजीपाल्यासारखी पिकं घेऊनही काही शेतकरी जे आहेत ते चांगल्या पद्धतीने आपलं जीवनमान जे आहे ते व्यवस्थित ठेवून जगत आहेत. म्हणजे काहीतरी ते वेगळं करत आहे, ते वेगळं काहीच करत नाही आहे. ते सराव करत आहे, वारंवार त्या पिकांमध्ये सातत्य ठेवत आहे, टायमिंग जुळून घेत आहे की बा कोणत्या वेळेस कोणतं पीक लावलं तर आपल्याला अधिक दर मिळेल, किंवा किती दर मिळाला. साधारणतः वांग्यासारख्या पिकाला जर 10 रुपयाचा जरी दर मिळाला आणि अर्ध्या एकरात तुमच्या जर दर आठवड्याला म्हणजे 1-2 क्विंटल जरी माल निघाला तर तुमचा आठवडा वाटते. तुम्हाला जर वाटत असेल की 1 वर्ष मी पीक लावेल आणि करोडपती होईल, तर असा कुठलाही व्यवसाय नाही, किंवा असा शेतीमध्ये कुठलाही म्हणजे जादूची काडी नाही का बा फिरवली आणि आपण सक्सेस. पण शेतीकडेही व्यवसाय म्हणून पाहता येतं. शेती ही चांगल्या पद्धतीने आपल्याला जीवन देते, चांगलं जीवन जगता येतं आपल्याला, या सकारात्मक दृष्टीकोनाने आपण पाहता. सर, शेती ही अनंत काळापासून आहे आणि अनंत काळ चालणार आहे. शेती आहे म्हणूनच माणूस आहे, कारण शेतीतून उपज जर थांबली तर माणसाचा श्वास जगणं थांबेल. म्हणून शेती हा विषय थांबणारा नाही आहे. पण आपल्या वेळेला बंधन आहे, वेळेची मर्यादा आहे. जे नवीन युवक आहेत, नोकरी नाही आहे, शिकलेले आहे, शेती घरी आहे पण शेतीचं ज्ञान नाही, शेतीकडे पाहण्याची उदासीनता आहे, किंवा एकूणच शेती पिकत नाही अशी त्यांची भावना आहे. अशा युवकांना, नवयुवकांना शेतीमध्ये येण्यासाठी आपण शेवटी काय सांगाल? मित्रांनो, हार्डवर्क, मेहनत याला तोड नसते. तुम्हाला जर इमानदारीने जीवन जगायचं असेल तर मेहनत करावीच लागेल. मग तुम्ही चहाची टपरी लावा की शेती लावा. आता सगळ्यांनी जर चहाच्या टपऱ्या लावल्या तर इतक्या चहाच्या टपऱ्या चालणार नाही, पिणार नाही. पण भाजी पोळी आपल्याला कोणत्याही AI टेक्नॉलॉजीने डाउनलोड करता येणार नाही, किंवा मोबाईल मधून प्रिंटर मधून काढता येणार नाही. त्याच्यासाठी ती शेतातच पिकवावी लागेल. याचाच अर्थ असा की शेती कधीच संपणार नाही, निसर्ग कधीच संपणार नाही. फक्त एका प्रबळ इच्छाशक्तीची तुम्हाला गरज आहे, एका पवित्र मनाने त्याच्यात तुम्हाला स्वतःला झोकून देण्याची गरज आहे. आणि जो काही आजकाल आपल्यामध्ये उच्चभ्रूपणा आलेला आहे, जो काही स्टँडर्ड आलेला आहे की मला राहायला खूप चांगलं पाहिजे, मला गाडी खूप मोठी पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे, ह्या सगळ्याच्या कचाट्यातून एकदा निवांत तुम्ही विचार करा की जितके सगळे श्रीमंत लोक आहे तर ते पुन्हा शेती घेत आहे, त्याच्यात फार्म हाऊस बांधत आहे आणि फार्म हाऊस मध्ये ते शनिवार रविवार राहायला जात आहे. याचाच अर्थ हा की शेवटी आपल्याला जाणे आहे निसर्गातच, मिळणे आहे त्या मातीतच. मग का बरं आपण इतर काही व्यवसाय करून, एखादा छोटासा जॉब करून किंवा एखादा पूरक व्यवसाय करून आपली शेती जर सांभाळली आणि आधुनिक पद्धतीने सांभाळली, शासन आपल्या सोबत आहे, ड्रीपच्या खूप साऱ्या योजना शासन आपल्याला देत आहे, 90% सबसिडीवर आपल्याला अवजारे उपलब्ध करून देत आहे. फक्त गरज आहे ती आपल्या इच्छाशक्तीची आणि शेतीचं आधुनिकीकरण करण्याची आणि आधुनिक पिके घेण्याची. निश्चितच यश मिळेल. फक्त तुमचं 1 पीक वाया जाईल, 2 पीक वाया जातील, 3 पीक वाया जातील, परंतु एक वेळ अशी येते की नफा जो आहे तो निश्चित मिळतो. खूप छान सर. शेतीकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनाने पाहूया, कारण सरकार आपल्या सोबत आहे. सरकारच्या अनेक योजना आहेत, मग त्या विहिरीपासून असेल, बोरवेल पासून असेल, ड्रीप पासून असेल, तर मग सोलर पर्यंत अनेक योजना आपल्या पाठीशी आहे. आणि शेतीने देश समृद्ध बनवायचा हाच सरकारचा ध्यास आहे. आपल्या सोबत आहे सरांसारखे नौशद
खान पठाण सरांसारखे मार्गदर्शक जे शेतीमध्ये कित्येक वर्ष राबलेले आहे, राबण्यातून त्यांनी पिकं काढलेले आहे, आदर्श शेतकरी झालेले आहे, असे अनेक लोक आपल्या सोबत आहे. या सगळ्यांच्या सोबतीने आपण नवा एक व्यवसाय म्हणून शेतीकडे पाहूया आणि शेती करूया. निश्चितच आपलं जीवन सुजलाम सफलाम होईल हा आशावाद यामधून घेऊया. सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना शेती ही नफ्याची आहे, शेती ही फायद्याची आहे आणि शेतीच हे आपलं जगण्याचं चांगलं व्यवसायाचं साधन होऊ शकते हा नवा विचार, कृतीतून निर्माण झालेला विचार आपण सांगितला. आपला मोबाईल नंबर आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत. आपल्याला पण काही प्रश्न आमचे प्रेक्षक विचारतील. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आपलं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.